ಈ ದಿನ ವಿಶ್ವ ಪರಿಸರ ದಿನದ ನಿಮಿತ್ತ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಗ್ರಾಮಾಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ ವತಿಯಿಂದ ನಿಪ್ಪಾಣಿ 1 ತಾಲೂಕಿನ ಕೊಗನೊಳ್ಳಿ ಗ್ರಾಮದ ಕೊಗನೊಳ್ಳಿ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಕೊಗನೊಳ್ಳಿಯ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪರಿಸರದ ಬಗ್ಗೆ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸುವುದರ ಜೊತೆಗೆ ಶಾಲೆಯ ಆವರಣದಲ್ಲಿ ಗಿಡನಾಟಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶಾಲೆಯ ಸಂಸ್ಥಾಪಕರಾದ ಶ್ರೀ ವೀರಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ರವರ ಮೊಮ್ಮಗನಾದ ಶ್ರೀ ಪ್ರೀತಂ ಪಾಟೀಲ್ ಇವರು ಶಾಲೆಯ ಆವರಣದಲ್ಲಿ ಗಿಡ ನಾಟಿ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಸಂಸ್ಥೆಯ ತಾಲೂಕಿನ ಯೋಜನಾಧಿಕಾರಿಗಳು ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ್ ಮಾತನಾಡಿ, ಪ್ರಕೃತಿಯು ನಮಗೆ ಉಸಿರಾಡಲು ಶುದ್ಧ ಗಾಳಿ, ಕುಡಿಯಲು ನೀರು ಮತ್ತು ಜೀವಿಸಲು ಬೇಕಾದ ಎಲ್ಲಾ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ನೀಡುತ್ತಿದೆ. ಆದರೆ ನಾವು ದುರಾಸೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅವಶ್ಯಕತೆಗಳಿಗೆ ಮಾರು ಹೋಗಿ ಮರಗಳನ್ನು ಕಡಿಯುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಇದರಿಂದ ಪರಿಸರ ಮತ್ತು ಪ್ರಕೃತಿಯ ಸಮತೋಲನವೇ ಹದಗೆಡುತ್ತಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಗ್ಗೂಡಿ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಮೂಲಾಧಾರವಾದ ಪರಿಸರದ ಮಹತ್ವವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಪರಿಸರ ರಕ್ಷಣೆಗೆ ಪಂತೊಡಬೇಕೆಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶಾಲೆಯ ಪ್ರಧಾನ ಗುರುಗಳಾದ ಶ್ರೀ ಅಲಗೂರೆ ಮತ್ತು ಸಹ ಶಿಕ್ಷಕರು ಮತ್ತು ಧರ್ಮಸ್ಥಳ ಸಂಸ್ಥೆಯ ಕೃಷಿ ಮೇಲ್ವಿಚಾರಕರಾದ ಶ್ರೀ ಸುರೇಶ್, ವಲಯದ ಮೇಲ್ವಿಚಾರಕರಾದ ಅನಿಲ್ ದಾವಣೆ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. झाडाचा बुंदा तोडताना तो घामाघूम झाला. झाडाचा बुंदा तोडताना तो घामाघूम झाला. अरे ये बस सावलीत त्या झाडातूनच आवाज आला. कारण झाड म्हणत असते, अरे तोडू नकोस, तुला फळं जरी नाही देता आलं तरी मी तुला सावली देण्याचं काम करतो, त्याने त्या सावलीत तरी बस. आणि तो बुंदा तोडत असताना तू जो काय घामाघूम झालेला आहेस, तुला शांत करण्याचं काम मी करतो. म्हणजे अशा पद्धतीनं निसर्ग आम्हाला सगळं काही देत असतं, पण मात्र त्याचा उपयोग आपण करू शकतो. म्हणून या पर्यावरण दिना दिवशी आपण प्रत्येकाने निदान एक तरी झाड आपल्या दारासमोर लावलं पाहिजे. आणि फक्त लावून चालणार नाही तर त्याचं संगोपन करायला पाहिजे. इथे मिळत असतं आपण आज. आणि स्वप्नील चौधरींची कवितेची त्या दिवशी पूज्य वीरेंद्रजीने 100 वर्षाच्या मागे म्हणजे योजना 45 वर्ष झाले ग्रामाभिवृद्धी विकास योजना प्रारंभ होणं. त्याच्या आधी हे कार्यक्रम धर्मस्थळामध्ये वीरेंद्रजीने करत होतो. प्रत्येक घराघराला झाडात दान करत होतो. केळीचे झाडं, सफारीचे झाडं, नारळचे झाडं आणि काजूचे झाडं, रबरचे झाडं फ्री एक कुटुंबाला 100-50 झाडं फ्रीमध्ये मिळत होतं. त्यांनी आता झाडं लावून त्यांनी काहीतरी उपयोग करून घेत होतो. आता साठी म्हटलं तर दक्षिण कन्नड त्या भागामध्ये जास्त जंगल आहे म्हटलं तर त्याचे जागृत धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजनेचे मार्फत आमच्या हिस्सेदार बंधू आमच्या स्वतः संघामध्ये असलेल्या मेंबरला मिळत होते. सगळे झाडा घेऊन जात होतो. ते सरांना सांगितले झाडा लावायच्या नाही, त्यांना पोषण बी करायचे आमच्या महत्व आहे म्हणून. आता एक आम्ही बेळगावमध्ये असताना तेच कार्यक्रम 10-15 वर्षाची मागे आम्ही परिसर जागृती माहिती कार्यक्रम केलेला होतो शाळेमध्ये. आता मंदिरचे कुठले बी जागा फ्री जागा मिळाले तर सरकारी जागा मिळाले तर आम्ही सगळीकडे झाडं लावलेले होतो. आता परवा मी मागचे रविवारी बेळगावला गेलेलो होतो. असंच झाले तर असं मोठा झाडं लावले. ते मास्तरने सांगितले, सर बघा तुम्ही लावलेले झाडं आहे आता मोठे पुढे जागा मला माहिती देते बघा.